अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मला एका दादाने काल रिक्वेस्ट केली होती की ताई जर आमच्या घरामध्ये आम्ही पाळीव प्राणी पाळतो म्हणजे कुत्रा असेल मांजर असेल तर तो प्राणी अचानक मृत्युमुखी पडला म्हणजे तो प्राणी चांगला आहे, सुदृढ आहे, त्याला कोणतीही इजा झालेली नाही, पण अशा वेळी जर तो प्राणी अचानक मृत्युमुखी पडला तर त्यामागचा काय संकेत आहे किंवा शुभ संकेत आहे की अशुभ आहे, तर आम्हाला कोणत्या संकटाचा सामना तर करावा लागणार नाही ना। तर आणि अशा घटना घडल्या तर काय करावं, तर याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। बघा काही लोकांना काही असे छंद असतात की काहींना ट्रॅव्हलिंग, काहींना गायनाचा छंद असतो, काहींना कुकिंगचा छंद असतो, काहींना वाचनाचा छंद असतो, पण काही असे लोक देखील आहेत ज्यांना पाळीव म्हणजे प्राणी पाळण्याचा छंद असतो। तर काही लोक बघा कुत्रा पाळतात, काही जण मांजर पाळतात, काहींच्या घरामध्ये फिश टँक असतो ज्यामध्ये मासे पाळले जातात, तर काही लोक कबूतर पाळतात, असे बरेच बघा गावाकडे लोक म्हैस, गाय असे प्राणी देखील पाळले जातात घराघरांमध्ये। तर हे प्राणी जे आहेत तर अचानक म्हणजे आकस्मिक त्यांचा मृत्यू झाला तर ते शुभ असतं की अशुभ असतं, त्यामागे कोणतं कारण असतं हेच आज आपण बघणार आहोत। आणि याचा उल्लेख जो आहे जो प्रत्यक्ष ज्योतिषशास्त्रामध्ये केलेला आहे, अशा घटना जर घडल्या तर ज्योतिषशास्त्रानुसार ते शुभ असतं की अशुभ असतं हेच याबद्दलचीच आज मी माहिती तुम्हाला देणार आहे। तर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये म्हैस पाळत असाल तर बघा आणि ती चांगली आहे, सुदृढ आहे, तिला कोणतीही इजा नाही, पण अचानक जर ती मृत्युमुखी पडली तर शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत हा त्यामागचा संकेत असतो। म्हणजे शनीच्या प्रकोपामुळे तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आयुष्यामध्ये अनेक वाईट घटना घडणार आहेत किंवा अनेक संकटाचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे हा त्यामागचा अशुभ संकेत असतो। म्हणजे शनीचा प्रकोप तुमच्यावर आहे, शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत, शनी ग्रह जो आहे तो तुमच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत आहे आणि ज्यावेळी शनी ग्रह अशुभ स्थितीत असतो त्यावेळी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। जर म्हैस तुमच्या घरामध्ये अचानक मृत्युमुखी पडली तर हा त्यामागचा अशुभ आणि मुख्य संकेत आहे। तर त्यानंतर मांजर, आता बघा काही लोकांना मांजर पाळायची सवय असते। बघा पाळीव प्राणी जे असतात ना ते खूप प्रामाणिक असतात, जेवढा आपण त्यांना लळा लावते तेवढंच आपल्याला देखील प्रेम देत असतात। तर आपण एका ठिकाणून बाहेरून आलो की ते लगेच बघा आपल्यापाशी येऊन बसतात। तर मांजर जर तुमच्या घरामध्ये असेल आणि ते चांगलं असेल, व्यवस्थित असेल, त्याला कोणतीही इजा नाही, काही नाही, चांगलं आहे, तर ते जर अचानक मृत्युमुखी पडलं तर त्यामागचा काय संकेत आहे, शुभ आहे की अशुभ आहे। बघा राहूचा अशुभ प्रभावामुळे ह्या घटना घडतात। म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये ज्या बघा हे पाळीव प्राणीचे जर मृत्युमुखी अचानक पडले तर त्यांचा संबंध तुमच्या कुंडलीतल्या ग्रहांशी असतो आणि तुमच्या कुंडलीतले जे ग्रह आहेत, राहू असो, शनी असो, शुक्र, हे तुमच्या आयुष्यावर त्यांचा परिणाम होत असतो। मग आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये या घटना घडतात आणि पण त्यावेळी त्या आपल्याला त्यांचं म्हणजे त्यामागचं कारण कळत नाही, हे असं का घडलं किंवा हे मांजर अचानक का मेलं असं। तर मांजर जर तुमच्या घरामध्ये अचानक मृत्युमुखी पडलं तर ते अशुभ संकेत असतो। राहू तुमच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत आहे आणि ज्यावेळी पण राहू अशुभ स्थितीत असतो त्यावेळी आपली सतत चिडचिड होत असते, पैशाची चणचण आपल्याला भासत असते, नातेसंबंध जे असतात ते बिघडतात, अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं। बघा राहू ग्रह जो आहे तो सगळ्या ग्रहांमध्ये अशुभ ग्रह मानला जातो। बघा आपण अनेक ठिकाणी आपल्याला पुजारी वगैरे जे असतात ते सांगतात बघा कोणते पण शुभ कार्य करण्यासाठी हा राहू काळ आहे आणि या काळात तुम्ही हे काम करू नका, राहू काळ होऊन जाऊ दे मग त्यानंतर तुम्ही हे शुभ कार्य करा, तर असं बघा आपण ऐकतो। तर राहू काळ हा अशुभ स्थितीत जर तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे, हे त्यामागचं कारण असतं। त्यानंतर गाय, बघा गाय ही शुक्राचं प्रतीक मानलं जातं, गाय ही लक्ष्मी माता म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि शुक्र ग्रह जो आहे तो आपल्याला धन देतो, संपत्ती, ऐश्वर्य, सुख, समाधान देत असतो आणि ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो ना त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नसते। म्हणजे तो कितीही कष्ट करतोय त्या प्रत्येक कष्टाला त्याला सफलता मिळत असते, त्याची उत्तरोत्तर प्रगती होत असते।
पण ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह जो आहे तो अशुभ स्थितीत आहे, तर येणाऱ्या भविष्यामध्ये त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. धन असेल, म्हणजे आर्थिक फटका त्याला मोठा बसणार आहे. त्याचबरोबर धनहानी होणार आहे. पैसा आला तर तो टिकणार नाही, अशा पैसा म्हणजे धनसंपत्तीच्या बाबतीत त्याला मोठा फटका बसणार आहे येणाऱ्या भविष्यात. हा त्यामागचा संकेत आहे. जर गाय अचानक तुमच्या घरामध्ये मृत्युमुखी पडली तर. त्यानंतर मासा बघा, अनेक लोकांना मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये आपण जातो आणि तिथे बघतो बघा की फिश टँक असतात आणि वेगवेगळ्या रंगाचे मासे त्या म्हणजे फिश टँकमध्ये असतात. आणि मासा जर अचानक तुमच्या घरामध्ये असेल आणि अचानक तो मृत्युमुखी पडला तर चंद्रग्रह जो आहे तो माशाशी संबंधित आहे. म्हणजे चंद्रग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत असेल तर तुम्हाला अनेक म्हणजे ज्या काही बघा जी कामे आहेत, अडलेली कामे पूर्णत्वास न जाणे किंवा अगदी म्हणजे जुळून आलंय सगळं, आता सगळं म्हणजे पूर्ण होणारच आहे, पण अचानक ते काय होतं काय माहिती, पण ते काम पूर्ण होत नाही. अशा घटना का घडतात? ज्यावेळी चंद्रग्रह आपल्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत असतो. बघा, अडलेली कामे पूर्ण न होणं, कोणतंच काम सफल न होणं, हे का घडतं? तर चंद्रग्रह आपला चांगला नसतो म्हणून. तर हा त्यामागचा मुख्य संकेत आहे की जे काय तुम्ही काम करत आहात ते पूर्णत्वास जाणार नाही, हा त्यामागचा संकेत असतो जर मासा तुमच्या घरामध्ये अचानक मृत्युमुखी पडला तर. त्यानंतर कुत्रा बघा, अनेक लोक कुत्रा पाळतात आणि तो कुत्रा चांगला आहे, अचानक जर तो मृत्युमुखी पडला तर राहूचा अशुभ प्रभाव तुमच्यावर आहे. राहू तुमच्यावर खुश नाही. म्हणजे आता राहू हा अशुभ ग्रहच मानला जातो, पण राहू ग्रह जो आहे तो तुमच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत आहे. आणि मी मगाशी देखील सांगितलं, राहू जर आपल्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला पैशाची चणचण भासणे, नातेसंबंधात बिघाड होणे, सततचे वाद निर्माण होणे, नवरा बायकोंचं न पटणे, घरात सतत भांडण कटकट, या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तर कुत्रा अचानक मृत्युमुखी पडणं हा त्यामागचा संकेत आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे, वाद होण्याची शक्यता आहे, भांडण होण्याची शक्यता आहे, पैशाची चणचण भासण्याची शक्यता आहे, हा त्यामागचा संकेत आहे. मग अशी मी सांगितलं बघा, मासे जर दुसऱ्या म्हणजे काळ्या रंगीबेरंगी मासे असतात, त्यापैकी एखादा मासा मृत्युमुखी पडला तर तो अशुभ संकेत असतो. पण जर काळा मासा जर मृत्युमुखी पडला, जर तुमच्या फिश टँकमधील काळा मासा मृत्युमुखी पडला तर तो शुभ संकेत मानला जातो. तर हे झाले सगळे अशुभ संकेत. पण आता काळा मासा जर तुमच्या घरामध्ये असेल, म्हणजे तुम्ही पाळत असाल आणि तो जर मृत्युमुखी अचानक पडला तर तो शुभ संकेत मानला जातो. तुमच्यावर भविष्यात जे संकट येणार होतं, जे खूप मोठं संकट येणार होतं ते टळलेलं आहे, ते म्हणजे तुमच्यापर्यंत आलेलं नाही किंवा येणार नाही तुमच्या, तर हा त्यामागचा शुभ संकेत आहे असं आपण समजावं. त्यानंतर बघा, आता हे जे आहे म्हणजे गाय, म्हैस, कुत्रा, मांजर, मासे हे जर मृत्युमुखी अचानक पडले, आता बघा आपला त्यांच्यावर जीव असतो, आपण ते प्राणी पाळलेला असतो, माणूस असो प्राणी असो, तो सुद्धा एक जीवच आहे, तो सुद्धा एक सजीवच आहे, त्यांचा देखील आत्मा आहे. आणि तर ते जर अचानक मृत्युमुखी पडलं तर यामागे म्हणजे आपल्या भविष्यावर देखील त्याचा परिणाम वाईट चांगला होत असतो. तर अचानक असा प्राणी जर मृत्युमुखी पडला तुमच्या घरामध्ये यापैकी कोणताही, तर त्याच्यावर एकच उपाय आहे. जर तुमच्या घरामध्ये कुत्रा असेल, मांजर असेल, गाय, म्हैस, कबूतर, मासे हे जर प्राणी अचानक मृत्युमुखी पावले आणि त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळावी किंवा त्यांच्या सद्गतीसाठी जर तुम्हाला काही करायची इच्छा असेल, जेणेकरून तुमचं भविष्य चांगलं होईल, तुमच्या भविष्यामध्ये अडचणी येणार आहेत त्या येऊ नये, तुमच्या भविष्यामध्ये जे अनेक संकट येणार आहेत ते संकट टळली जातील, यासाठी तुम्हाला हे उपाय करायचा आहे. तर काय उपाय करायचा आहे? एखाद्या विद्वान ब्राह्मणाला तुम्हाला म्हणजे भेटायचं आहे आणि त्या ब्राह्मणाला विचारून त्या प्राण्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्हाला जाप करायचा आहे, दान करायचं आहे. आता तो ब्राह्मण जे सांगेल त्या प्राण्याच्या म्हणजे प्राण्यानुसार
जे आता कुत्रा पाळला असेल तर त्या कुत्र्याला जे काही असे आवडत असेल किंवा म्हणजे त्या प्राण्यानुसार तुम्हाला ते दान धर्म करायचा आहे त्या प्राण्याच्या नावाने. तर एखाद्या विद्वान ब्राह्मणाला भेटायचं आहे आणि त्याला विचारून तुम्ही त्या प्राण्याच्या संदर्भात जे काही आहे ते दान धर्म करायचा आहे, जप करायचा आहे. तर हा त्यावरचा एकच उपाय आहे. त्या प्राण्याच्या आत्म्याला शांती लाभावी आणि आपल्याला देखील आपल्या आयुष्यात येणारे जे संकट आहे ते टळून जावं म्हणून. तर अगदी छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची होती. बघा आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक घटना घडतात, पण त्या आपल्याला त्यावेळी म्हणजे त्या क्षणी ते कळत नाही की हे असं का घडलं, यामागं काय संकेत आहे, शुभ की अशुभ, पण नंतर आपल्याला कळतं. म्हणून म्हणते या घटना जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये येणारं भविष्यामध्ये जे येणारं संकट आहे ते टळून जाईल, त्यावर मात कराल तुम्ही. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.